माझ्या महाराष्ट्रातील SC ST OBC गरीब मराठा 90% लोकांनो, तसेच माझ्या महाराष्ट्रातील जेवढे काही लोक संविधानाला मानतात, मग तो कुठल्याही जातीचा असो, कुठल्याही धर्माचा असो, त्यानंतर संविधान म्हणजे मानवतावादी. या संविधानासाठी महाराष्ट्रातल्या कितीतरी संतांनी आपली कुर्बानी केलेली आहे, जीव दिलेला आहे संतांपासून. म्हणजे मनुस्मृतीला 5000 वर्ष झाल्यानंतर सुद्धा त्यांनी 10व्या शतकांपासून कितीतरी राजा महाराजे संतांनी. आणि त्यानंतर बघा दादांनो, आमच्या देशामध्ये महाराष्ट्राने स्वातंत्र्य, समता, बंधुत्व स्वातंत्र्य मिळवून दिलं. शिवाजी महाराज, संभाजी महाराज, जिजाऊ अहिल्याबाई होळकर. समता आणले राष्ट्रपिता ज्योतिराव फुले, सावित्रीबाई फुले, फातिमा शेखने. बंधुत्व निर्माण केलं शाहू महाराजांनी. बहुजनाच्या पोरांना सांगितलं, जो कोणी शाळेत जाईल 1 पैसा फाईन केली. बहुजन परिषद घेतली 1920ला आणि सांगितलं SC ST OB गरीब मराठा लोकांचं नेतृत्व विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. त्यांनी 50% आरक्षण म्हणजे रक्षण आहे, SC ST OBC गरीब मराठाच्या लोकांना दिलेलं होतं. आणि त्या महाराजाची हत्या 9 जून 1922ला हे निजामी मराठा पेशवे. कारण यांचं रक्त मी सांगतो कसं झालं ते. 5000 वर्ष अगोदर या देशामध्ये आर्य, विदेशी, यहुदी, नाझी जे हिटलरपेक्षा 200 टाइम्स डिक्टेटर, आतंकवादी, हत्यारे लोक आहेत. म्हणजे बघा किती हिटलरपेक्षा हे डिक्टेटर आहेत. आणि यांचा जो हेड होता पुष्पशुंग, याने बृहदत्त जो मौर्य नागवंशी राजा होता, त्याची कपटबुद्धीने हत्या केली. त्यानंतर जे बुद्धाचे प्रचारक होते दादांनो, त्यांना डोकं कापून शराव नदीत टाकले. आणि त्या भीतीपायी बघा लंकेला पळाले, थायलंडला कपाले, जापान गेले, कोरियाला, जिकडे जागा मिळाली तिकडे पळून गेले बिचारे. आणि त्यानंतर यांनी एवढी दहशत तयार केली की आम्ही 90% लोक होतो मूळ निवासी SC ST OBCचे. पण एवढे म्हणजे मी असं नाही म्हणते ना, 200% आतंकवादी, देशद्रोही, हत्यारे लोक आहेत हे. म्हणजे किती क्रूर लोक आहेत हे विचार करा. आणि काय सांगितलं की ब्रह्माच्या तोंडातून ब्राह्मण, भावातनं क्षत्रिय, बेंबीतनं वैश्य, आणि आमच्या 7000 जाती बनवल्या दादांनो. आणि काय सांगितलं, शिक्षण शिकायचं नाही. आणि हे बॅचलर आलेले होते, बॅचलर. आणि सांगितलं तुमची महिला, 3 वर्षापासूनची पोरगी आणि बाया ह्या सगळ्या आमच्या आहेत. आम्ही ब्रह्माच्या तोंडातनं पैदा झालो, त्यामुळे तुम्हाला आम्ही देवाच्या औलाद आहोत. 33 कोटी, 3 कोटीचे 33 कोटी सांगा. आणि त्यानंतर यांनी सतीप्रथेसारखी प्रथा केली. नवरा जर मेला तर बायकोनी सतीमध्ये टाकायचे त्या अग्नीमध्ये जबरदस्ती, आणि नगारा वाचवायचे. म्हणजे किती क्रूर लोक आहेत हे लोक. विचार करा माझ्या देशात, महाराष्ट्रातील लोकांना. महाराष्ट्रामध्ये यांची आई पण आहे, बापही आहे. आणि महाराष्ट्राने भारताला स्वातंत्र्यता मिळवून दिली आहे, स्वाभिमान. काही इथले संत झालेले आहेत, इथंच राजे महाराज झालेले आहेत. त्यांनी आपलं जीवन बलिदान केलेलं आहे. आमची आई जिजाऊने सुद्धा शूद्र होती पण. आणि बघा दादांनो, 10व्या सदीपासून संत व्हायला सुरुवात झाली आहे भारतात. कबीरला मारलं, रैदासला मारलं, गुरु गोविंद सिंगला मारलं, बसेश्वर. नामदेव महाराजाला चपल्याला झोडून काढलं, तो बिचारा अमृतसरला जाऊन शिरोमणी झाला. आणि 11व्या सदीमध्ये यांनी मोगलांना बोलवलं, कारण आमच्या इथं राजे व्हायला सुरुवात झाली होती. आणि मोगलांनी काय केलं, आमच्यातल्या राजांसोबत त्यांची जागेसाठी लढाई व्हायची. आणि हे मोगलांचे सपोर्टर होते, भडवे लोक, हे युरेशियामधून आलेले, हे यहुदी, नाझी, हिटलरच्या औलादी. आणि ते सुद्धा बॅचलर आलेत. त्यांच्या लढाया होत चालल्या आणि बायका त्यांच्याच. आणि त्यानंतर राजे महाराजांना, चाहे तो मोगलराव चाहे इथला राव, यांना बायांचे शौक. महाराणा प्रताप 9 बायका.
आता राजा महाराजांकडे प्रॉपर्टीची कमी नाही आणि बाया सगळ्या शूद्र बायका, मोगलांच्या बायका शूद्र, आर्याच्या हे नाजीच्या बायका शूद्र आणि राजा महाराजांच्या बायका शूद्र. तर राजा महाराज तर इथले होते ना. तर काय झालं, 10 बायका तर राजा किती लोकांना सॅटिस्फाईड करेल? राजाकडे खायला सगळंच काही आहे, हे तर निसर्गाचे नियम आहेत. तर मग हे अंधविश्वास म्हणजे पूजापाठ मुनीमजी, आणि त्यांच्यापासून जो बी निघालेला आहे तो निजामी. मग तो कुठलाही राजा असो, महाराष्ट्रात आहे म्हणून निजामी मराठा, आणि इतका क्रूर निघालेला आहे हा. त्याचं उदाहरण देतो मी. महाराष्ट्रात बद्दलच आज बोलणार आहो मी. आणि 1594 की 95चं शहाजी राजे भोसले हे छत्रपती शिवाजी महाराजांचं वडिलांचं नाव आहे दादा. बघा किती क्रूर आहेत, त्यांचं एक्झाम्पल देतो मी. आणि 1608चा जन्म जगतसंत श्रेष्ठ तुकाराम महाराज, ते तेली होते, ओबीसी मधले, SC ST OBC, गरीब मराठा. आम्ही सगळे शूद्र आहोत, या देशाचे मूल निवासी आहोत, मूल निवासी. आणि हे राजे म्हणजे क्षत्रिय, स्वतःला क्षत्रिय समजतात. आणि बघा अजूनही क्षत्रिय शिवाजी महाराज कसे कसे ते करून इतके हे निजामी मराठा क्रूर निघाले आहेत. 19 फेब्रुवारी त्याला मारून टाकलं. जगतसंत श्रेष्ठ तुकाराम महाराज काय म्हणतात, पुष्पक विमानाने गेले. आणि 19 फेब्रुवारी 1630चा जन्म छत्रपती शिवाजी महाराज. सिंदखेड राजाची शूद्र जिजाऊ शूद्र होती, तलवार काढली. आणि राजेंना, शिवाजी महाराजांना तिने तुकारामाच्या कीर्तनात बसवलेलं आहे. JM रोडला जाऊन बघा, डुकराचे गू खाणारं म्हणतो. हे जे आलेले आहेत ना ब्राह्मण, वैश्य, क्षत्रिय, RSS जनसंघ आणि हे निजामी मराठा, तुम्हाला डुकराचे गू खाणारे म्हणतो. डुकराला तरी कळते पण तुम्हाला कळत नाही आहे, लक्षात ठेवा. त्यानंतर त्याला ट्रेनिंग कीर्तनात बसवलं, ज्ञान घेतलं. आणि मुस्लिम सरदार आणि आम्ही बॅकवर्ड क्लासचे लोक होतो. कृष्णा पुष्कर कुलकर्णीने त्याच्या वार करण्याचा चिरून टाकलं असं. आणि एवढा मोठा राजा, जगातला फेमस राजा, टॅलेंटेड राजा, त्या राजाच्या सरदाराने कल्याणची एका मोगलाची सुंदर बाई आणलेली होती. काय म्हटले महाराज, खबरदार माझ्या बहिणीला हात लावला ना कापून काढेल. हे होतं मान देणारे बायांचं, मान सन्मान ठेवणारे छत्रपती शिवाजी महाराज, जगातले सगळ्यात टॅलेंटेड राजा. आणि त्याचा राज्याभिषेक करायला माझा महाराष्ट्रातील संविधानवादी, आता 2च लढाई आहे. एकीकडे डुकराचे गू खाणारे आणि एकीकडे संविधानाच्या स्वाभिमाते भीमा कोरेगावची वेळ आली तरी करू आपल्या आई, मुलगी, सोन आणि पोराच्या स्वाभिमानासाठी. लक्षात ठेवा, हरामखोरांनो, डुकराच्या गू खाणाऱ्यांनो महाराष्ट्रात आणि आज एक गू खाणारी संस्था आहे पुण्यामध्ये, त्याच्या 5, 6, 7चं हे आहे. त्याचंही मी आता ओपन करणार आहोत, कोण आहे ते डुकराचे गू खाणारे लोक. आणि आमच्या महाराज 50चा अगोदर मृत्यू होतो. त्यांचा मुलगा संभाजी महाराज 1657चा जन्म. बघा, एक सुद्धा लढाई नाही हरली, 10 ग्रंथ लिहिले. वयाच्या 32व्या वर्षी निजामी मराठा, डुकराचे गू खाणारे, आणि हे पेशवाई डुकराची गू खाणारी स्वतःच्या आईला, भडव्यांनो कुठं ब्रह्म आहे रे, ज्या आईच्या पोटात तुम्ही जन्मले, किती मूर्ख बनवणार लोकांना, किती मूर्ख बनवणार का रे निजामी मराठ्यांनो. तुमचं का ब्रह्माच्या तोंडातून पैदा झाले, किती अन्याय अत्याचार करतायत तुम्ही. आणि त्या महाराजाला या निजामी मराठा आणि हे यहुदी नाझीच्या अवलादी, वर्ण व्यवस्थेतले ब्राह्मण, वैश्य, क्षत्रिय या लोकांनी मिळून 32 तुकडे केले. आणि नाव सांगतात औरंगजेबचं. भीमा कोरेगावला नदीत फेकून दिलं 32 तुकडे. जिनियस कोम गायकवाड फॅमिलीने ते सकाळी आमच्या आया बहिणी गेल्या, दिसलं, उचललं आणि वडजुबुजुकला त्यांची समाधी बांधली. 1689ला किती वर्ष झाले विचार करा.
आणि त्यानंतर बघा ताराराणी आणि 18व्या सदीच्या सुरुवातीला इंग्रज आलेत. इंग्रजांची मेहरबानी शाहू फुले आंबेडकर झाले आहेत. कोणी दिलं शिक्षण? छत्रपती राष्ट्रपिता ज्योतिराव फुले, सावित्रीबाई फुले, फातिमा शेख. 1 जानेवारी 1800 शाळा काढून. शाहू महाराज 1874 जन्म. 1 पैसा फाईन करेल शाळेत जाणाऱ्या त्याला. आणि 50% आरक्षण दिलं. बंधुत्व निर्माण केलं. आणि त्या महाराजाला यांनी मारून टाकलं 22ला. कोण? पेशवाई आणि निजामी मराठा. किती क्रूर आहे. स्वतःच्या राजाला सुद्धा मारून टाकलं. आणि एक जिनियस म्हणून जन्माला आलेला आहे ज्याचं नाव आहे पेरियाराम स्वामी. 1878ला बघा 24ला सोडलं आणि गेला चेन्नईमध्ये. सीतेला नंगा साधूपासून लव आणि कुश आणि राम आणि लक्ष्मण. आणि महाभारत बघा त्या कृष्णाला पावर आहे. यूपीमध्ये रघुवंशी म्हणतात क्षत्रिय. कोणती स्त्री असो त्याचा भोग करणार. आमच्या स्त्रिया म्हणजे यांच्यासाठीच पैदा झाल्या आहेत. डुकराचे गू खाणाऱ्या लोकांसाठी. क्षत्रिय म्हणजे डुकराचे गू खाणारे लोक वर्णव्यवस्थेतले. आणि बनिया आणि हे यहुदी नाजीचे अवतार. त्याचे हिटलरचा चिन्ह स्वस्तिक आणि याचे स्वस्तिकच आहे. आणि त्यांनी सांगितलं सापाला सोडा एकच माणूस मरतो बामणाला कापा. आणि त्यावेळेस झालं असतं तर ही परिस्थिती आज आली नसती आमच्यावर. आणि 14 एप्रिलला बाबासाहेबचा जन्म झाला 1891ला. मदत केली बाबासाहेबला शाहू महाराजांनी. आणि 1920मध्ये परिषद घेतली. आणि बघा 1919ला यांना माहीत होतं इंग्रजांना. यांनी ज्युडिशनरीमध्ये यांचं 3% आणलेलं होतं. आणि परिषद घेतली आणि सांगितलं या देशातले जे मूळ निवासी आहेत SC ST गरीब मराठा लोकांचं नेतृत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर करतील. आणि जिवंतपणी कोल्हापूरला बिंदू चौकामध्ये बघा दादानं पुतळा उभारलेला आहे. आणि बघा शाहू महाराज त्यांच्याकडे गंगाराम महार म्हणून होता. आणि त्याला महाराज गेले 5 BMW बाबासाहेबांना पाठवलेलं तर मदतीसाठी. त्यांनी झोपडपट्टीत परत आलेत. गद्दार लोक होते ना. स्वतः गेले शाहू महाराज BMW घेऊन मुंबईच्या झोपडपट्टीवर. भीमा काय करतो? सुनबाई चहा ठेवा. हे होते शाहू महाराज. बाबासाहेब म्हटले कशाला आले मालम्यात? अरे मी पाठवले होतं आले नाही. आणि गंगाराम महार होते त्यांच्याकडे. त्या बिचाराला महाराज बाहेर या लोकांनी हे जे आहेत निजामी मराठा आणि पेशवाने त्याला हाकलून दिलं. महाराजाने विचारलं. महाराजांना पहिल्यांदा खोटा बोलला तो. काही नाही झालं. नंतर सांगितलं महाराजाला ठीक आहे गंगाराम हे पैसे घे महाद्वारला तुझे चहाचे दुकान लाव. निघाले महाराज. गंगाराम 25 चहा बनव. प्यारे जोशी कुलकर्णी हे होते महाराज. आणि त्या महाराजाचं 9 मे 1922ला कोणी म्हणते खून केलं. 6.5 फूट एका बुक्कीत रेड्याला खाली बसवत होते. कोणी म्हणतात पॉयझन देऊन मारलं. कोणी म्हणतात कापून काढलं स्फोट केलं. आणि बघा 1885ला देशद्रोही हत्यारे लाला लजपतराय, बाल गंगाधर टिळक आणि पाल क्षत्रिय यांनी आतंकवादी देशद्रोही हत्यारे काँग्रेसची स्थापना केली. आणि 1925ला याच लोकांनी RSS जनसंघची स्थापना केली. आणि म्हणतात हिंदू राष्ट्र करायचं आहे. बरोबर आहे. त्यानंतर पाण्यासाठी मंदिरसाठी. आणि या बनियानी 31ला सेपरेट इलेक्ट्रिक याच्यामध्ये आमरण उपोषणाला येरवडा जिल्ह्यात पुण्यातच. आणि त्यानंतर बघा त्याच्या एका मुलाला यशवंत 12चा जन्म 1912 त्याला मॅट्रिक नाही होऊ दिलं. रमाईचं निधन झालं 35मध्ये. आणि त्यांनी म्हटलं की आता ही दशा आहे. त्यांनी ठीक आहे सेपरेट इलेक्ट्रिकसाठी. आणि 36ला यांनी SC STला आरक्षण दिलं. सिक्युरिटी दिली. आणि हिटलरचं तिकडे सेकंड वावर चाललं होतं. इंग्रज म्हटले आम्ही जाऊ. गांधीजींनी म्हटलं चले जाओ. कोण मेलेले आहेत? निजामी मराठा मेला का हे मेलेत डुकराचे गू खाणारे? तुम्हाला तर मी डुकराचे गू खाणारेच म्हणणार आहे. ज्या आईच्या पोटातून घेतलं त्याची सुद्धा किंमत नाही. म्हणजे अरे डुकरापेक्षा नीच आहे तुम्ही. आमचं गू खाता गू. आम्ही कष्ट करून टॅक्स भरतो ना ते खाता भडव्यांनो तुम्ही. तुमची लायकी काय राहिली आहे रे?
आणि त्याच गांधीजीला कुठं होता जिना? कोण हो या गोळवळकर संभाजी महाराज लिहिणारा? कुठं मेले होते का रे निजामी मराठ्यांचा औलादांनो? हा, अरे मेले होते का? एवढे दिवस पर्यंत मस्त मलाई खाल्ली आहे ना स्वातंत्र्याच्या अगोदरी. हा, स्वतःच्या महाराजाला सुद्धा मारलेला आहे तुम्ही मराठे कसले रे? डुकराचे गु खाणारे म्हणतो ना. तुमच्या टॅलेंटेड आहेत ना संभाजी ब्रिगेड जेवढे. मी पुण्यात राहतो ना. आज 75 वर्षापासून नंगा नाच चालवलाय महाराष्ट्रात. त्यानंतर हा आतंकवादी देशद्रोही हत्यारे काँग्रेस आयएसएस जनसंघचा मेंबर नाथुराम गोडसेने 30 जानेवारी 1948ला त्याचा सुनता केला होता हिंदू मुस्लिम करण्यासाठी. हा, गोळी मारून हत्या केली त्याची. आणि यांनी बॅरिस्टर मागितलेलं होतं. इंग्रज म्हटलं तुमच्याकडे हिरा आहे. नेहरूजी कोण होता? नॉमिनेट होता, इलेक्टेड नव्हता. नॉमिनेट केलं होतं गांधीजींनी. आणि गांधीजींनी जेव्हा सांगितलं नेहरूजीला की बाबासाहेबांना संविधान पीठात घ्यायचं आहे, तेव्हा यांची त्याचा बदला घेतला आणि जोगेंद्र मंडल साहेबांनी रिजाईन केलं पश्चिम बंगालमधनं. मुसलमान आणि आदिवासी तलवारी काढून बाबासाहेबांना संविधान पीठात पाठवलं. 26 नोव्हेंबरला 2 वर्ष 11 महिने 18 दिवसात 26 नोव्हेंबर 1949 संविधान बनवलं. काय म्हणतात? आम्हाला मनुस्मृती पाहिजे. मानवतावादी बाबासाहेब एवढा अन्याय अत्याचार केला त्यांना माफ केलं आणि सांगितलं प्रत्येकाने टॅक्स भरायचं. स्वातंत्र्य, समता, बंधुत्व, न्याय 90% लोकांना त्यांनी आरक्षण म्हणजे सिक्युरिटी दिली होती. आणि काय व्याख्या स्वातंत्र्य, समता, बंधुत्व, न्याय, कॉर्पोरेट सेक्टर, ज्युडिशनरी, ब्युरोक्रासी, प्रेस, मीडिया. लोकांनी लोकांच्या उन्नतीसाठी केले राज्य म्हणजे लोकराज्य. काय डेफिनेशन कोण शिकले होते? अरे सांगा ना निजामी मराठ्यांनो. ब्राह्मण, वैश्य, क्षत्रिय कोण बसले? कॉर्पोरेट सेक्टर, ज्युडिशनरी, ब्युरोक्रासी, प्रेस, मीडिया कोण बसले आहेत आजी? आणि आज एवढे तुम्ही एवढे नीच स्तराला पोहोचलेले आहे. ब्राह्मण, वैश्य, क्षत्रिय, निजामी मराठा लोकांनी 90% समाजाचा 3 वर्षाचा मुलीपासून तर महिलांवर बलात्कार, रेप, हत्या, अन्याय करण्यासाठी आणि 90% समाजाला परत गुलाम करण्यासाठी, पशुपेक्षा खालच्या लेवलला जीवन जगण्यासाठी चालवलेली हुकुमशाही, त्याचं नाव आहे लोकशाही. सत्य आहे का? सत्य सांगा माझ्या महाराष्ट्रातली जे संविधानवादी आणि डुकराच्या गु खाणारी दोनच विचाराची लढाई आहे. आम्ही संविधानासाठी मरू मिटू. जसं संभाजी महाराजांचा बदला घेतला भीमा कोरेगाव, अरे करूया महाराष्ट्रात. आता नाही विचार करायचं. आणि 51ला हिंदू कोड बिल हे कुंभमेळावाले आता संविधान बनवत आहेत. पार्लमेंट तयार आहे जो विरोध त्याला मारायला. आणि सत्यमेव ते जाहीर करून धर्मस्व. खरं आहे का खोटं आहे? 51ला कालेरकर रायगला म्हटला जवाहरलाल नेहरू पंडित क्या संडास साफ करेगा क्या? आणि बाबासाहेबांनी कालेरकर आयोग आणि हिंदू कोड बिलसाठी रिजाईन केलं. आणि बघा 52 मध्ये कॅलिफोर्निया युनिव्हर्सिटी जगातला 1000 वर्षातला जिनेस विश्वरत्न ही पदवी दिलेली आहे. आणि 52 मध्ये बाबासाहेबाला तो नड्डा म्हणतो नाजीचा औलाद, बीजेपीचा अध्यक्ष. 78,000 मतांनी बाबासाहेब निवडून आले. पण बाबासाहेब कोण होते? जसं फ्रॉड इलेक्शन म्हणून चाललं तसंच त्यांना पाडलं. आणि 56ला दीक्षा घेतली दादांना. 14 ऑक्टोबर 1956 नागपूरला. आणि 5 डिसेंबरला सेशन चाललेलं होतं. बघा पंडित जवाहरलाल नेहरूची रखेल आतंकवादी, देशद्रोही, हत्यारे काँग्रेस आरएसएस जनसंघने मिळून त्याची हत्या केलेली आहे. हे डॉक्टर विलास खरात सरांनी सायन्स जर्नीमध्ये प्रूव्ह करून सांगितले. 5 वर्षाचं पोरग सुद्धा सांगू शकतो. हे हत्यारे पार्टीज बघा आता मजा. काँग्रेस, आरएसएस जनसंघ, गांधीजी आणि विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच्या हत्यारे पार्टीज. 1956ला मराठवाडा वेगळं केलं. तिथं आतंकवादी
देशद्रोही हत्यारे पार्टीचा डिक्टेटर शंकरराव चव्हाण आणि त्याच्या पोरांनी पूर्ण मराठवाड्याला बर्बाद केलं 60-65 वर्षापर्यंत राज्य करून. 1960 मध्ये मागणी नव्हती केली विदर्भाला ऍड करून यांचं आतंकवादी देशद्रोही हत्यारे पार्टी काँग्रेस आरएसएस जनसंघचं ऑफिस नागपूरला काढलेलं आहे. चित पावन संघटना बरोबर आहे. पॉवर स्टेशन काळा कोळसा. आणि 62 मध्ये यांनी आदिवासीचा कत्लखाना काढला पुण्यात. मधुकर पिचडचा नेकवे महादेव गोविंद गारे ज्याचं वय फक्त 21 वर्षात 39चं आदिवासी संशोधन केंद्र. हे जे रिस्ट्रिक्टेड 14 जातीचे लोक होते यांना आश्रमशाळा देऊन नवीन नवीन टीचर दिलं. कितीतरी ह्या आदिवासीचे जे लोक आहेत त्यांच्यावर बलात्काराचे आरोप आहेत. 6000 करोडचा घपला केलेला आहे. पण कोणाच्या तोंडातनं आवाज निघत नाही. आणि 1964 मध्ये तुम्ही बघा यशवंतराव चव्हाण यांचा सुद्धा खून करण्यात आलेला आहे. उपपंतप्रधान होते. काढा त्यांचा रेकॉर्ड. त्यावेळेस भाऊराव पाटील कर्मवीर, पंजाबराव देशमुख असे खंबीर नेते होते. बाबासाहेबांच्या साथीला त्याच वेळेस म्हटलं होतं पंजाबराव देशमुखने म्हणे आम्हाला काही गरज नाही. असे नेते होते दादांनो. आणि 64ला नेहरूजींचा अटॅकने मृत्यू झाला. कोणाला माहीत. गुलजारीलाल हंगामी. आणि 66ला जय जवान जय किसान लाल बहादूर शास्त्रीला ताशकंदला जेवून मारलेला अजूनही पता नाही. आणि हा निजामी मराठाचा आतंकवादी देशद्रोही डुकराचा गू खाणारा शरद पवार 64-65 पासून महाराष्ट्रात एक हाती सत्ता भोगताय. कोण? आतंकवादी देशद्रोही हत्यारे पार्टी काँग्रेस आरएसएस जनसंघ. आणि त्याचं ऍक्च्युअल बघायचं असेल तर 1978ला काँग्रेस आरएसएसची वसंतदादा पाटलाची गव्हर्नमेंट पाडून 3 जण होते की नाही बघा रेकॉर्ड. कोण आहेत हे? कोण आहेत हे? आर्य विदेशी यहुदी नाझी निजामी मराठा 200 टाइम हिटलरपेक्षा डिक्टेटर आतंकवादी देशद्रोही डुकराचे गू खाणारे लोक आहेत. भीती नाही अजिबात. अति झाला आता डोक्यावरून पाणी गेलं. दंगा साधू करून आम्हाला गुलाम करतील. कॉर्पोरेट सेक्टर ज्युडिशरी ग्रुप ब्युरोक्रासी आणि प्रेस मीडिया डुकराचे गू खाणारे बसलाय. स्वतःच्या आईची ज्यांना ओळख नाही. अरे तुम्ही डुकराला तरी ओळख असते. सोनं टाका चांदी टाका पण तो गू खाणार. तुमच्या आईच्या पोटातून जन्म झालाय का नाही मला सांगा. आणि ब्रह्मा कुठं पैदा झाला ते सांगा भडव्यांनो. या महाराष्ट्रातील संतांनी राजा महाराजांनी शिवाजी महाराज संभाजी महाराज आदिलाबाई होळकर तारा राणी आणि जिजाऊ सारखी शूद्र विदर्भातली. मी पण विदर्भातला आहे. नागवंशी मोरेवंशी बिरसा मुंडा सोडणार नाही तुम्हाला. आता हे निसर्गाचा नियम आहे. जेव्हा अन्याय त्याचा कोणाचा जन्म होतो तसा हा बिरसा मुंडाचा अर्थ झालाय. 40 वर्षापासून माझ्या आदिवासी 33 जातींवर करोडो पोरांचं तुम्ही आयुष्य बर्बाद केलं. हेका टोंड्या गू खाणाऱ्या संघ आरएसएस आणि या काँग्रेसनी बाबासाहेबांची खुनी आणि गांधीजीची खुनी. आणि 66ला इंदिरा गांधींनी बघा परत झाले. आणि 66ला इंदिरा गांधी आल्यानंतर प्रायव्हेट बँकेचं नॅशनलाइज केलं. कितीतरी अंडरटेकिंग काढलं. आमच्या आया बहिणी जेलमध्ये गेला. बाबासाहेब पुतळा बघा. बाबासाहेब आंबेडकरचा पुतळा, शाहू महाराजांचा पुतळा, राष्ट्रपिता ज्योतिराव फुले आणि शिवाजीचा पुतळा. मानवता होती इंदिरा गांधी. ऐका गांधी फॅमिलीनो. आणि त्यानंतर कितीतरी अंडरटेकिंग काढलं. प्रायव्हेट बँकेला नॅशनलाइज केलं आणि 71 मध्ये बांगलादेश जिंकून दिलं. 73ला डॉट पडलं. लाल ज्वारी खाल्ली. आणि 73ला जसं पेरियार रामास्वामीचं मृत्यू झालं 69% रिझर्वेशन. ही पेरियारची मेहरबानी. ज्या देशामध्ये सुई नव्हते ते मिसाईलपर्यंत. बघा अब्दुल कलाम, बघा के.आर. नारायणन. आणि आजही इस्रोमध्ये झोपटपटली ती हेड आहे ती एससी समाजाची. आजही हे जिनियस कोम आहे. 73 पासून नंगा नाच. कोण आहे आरएसएस जनसंघची बीएमएस? कोण आहे काँग्रेसची एआयडीएफ? कोण आहेत हे लोक? लाल बाल पाल कोण होय? डुकराच्या गू खाणारे म्हणतो तुम्हाला. आज स्वतःच्या आईला ज्या पोटातून महिलाचा जन्म झाला तिला सुद्धा बैमान होणारे लोक जगामध्ये. असा अन्याय अत्याचार आहे का?
मी जगातल्या मानवतावादी कंट्रींना विचारतो, 5000 वर्ष झाल्यानंतर, स्वातंत्र्य मिळाल्यानंतर, आणि त्यानंतर बघा दादांनो, इंदिरा गांधींनी इमर्जन्सी लावली जून महिन्यात, यांनी स्ट्राईक केलं, तर हे प्लॅनिंगनी केलं त्यांनी. काही इंदिरा गांधी ही डेव्हलपमेंट करत होती, यांना डेव्हलपमेंट नको आहे, आणि निवडून आलेली होती ती रायबलतून राजनाथ विरोधात. हा सफेद चमडीवाला जेट मला इन्व्हॅलिड केलं, आणि इमर्जन्सी लावल्यामुळे नॉर्थमध्ये जयप्रकाश नारायण, सगळे समाजवादी, शरद यादव, चरण सिंग, देवीलाल, लालू प्रसाद यादव, रथ नोकरारा, रामविलास पासवान, कांशीरामजी सुद्धा होते, मुलायम सिंग यादव, रामविलास पासवान, सगळ्यांनी. आणि 77ला जेव्हा मोराजीची गव्हर्नमेंट आली तेव्हा सगळे लोक होते, आणि त्या लोकांनी डॉक्टर मंडल साहेबांना सांगितलं का रिपोर्ट द्या मंडल कमिशन ओबीसीसाठी. जेव्हा मंडल कमिशन आलं आणि इंदिरा गांधींनी 76ला एरिया रिस्ट्रिक्शन उठलं पूर्ण भारताचं, कांशीराम साहेब खासदार होते तेव्हा इंदिरा गांधी ठीक आहे मैं एरिया रिस्ट्रिक्शन निकाल देतो. आणि जेव्हा मंडल कमिशन यांचं डोकं बघा पागल झाले ते, अरे खोट्या पोरांना जाळलं, आणि 78 मध्ये हा महाराष्ट्राचा डुकराचा गू खाणारा शरद पवार, निजामीचा हिटलर, यांनी वसंतदादाची गव्हर्नमेंट पाडली ना, पुलोत काढली. काँग्रेस, RSS आणि जनसंघ होतं. हा भडवा त्याचा भांडे माजणाऱ्या खापड देण्याचा बाईचा पोरीवर 9 वर्षाचा पोरं बलात्कार करून त्याचा खून केला 24 खिशात 2015 मध्ये. आणि हा लात मारतो म्हणते. कुठून आल्या रे प्रॉपर्ट्या, सडी वेसपा घेऊन खेळणारा तू? कधी कष्ट केल्यास का रे? हरामाच्या लोकांनो, यहुदीच्या औलादनो, थांबा तुम्ही आता. आम्ही तर तयारी केली आहे. अरे आमचे 42 मध्ये जर शिकलेले लोक ते जर एवढी मोठी क्रांती आहुती करू शकतात, कोण केलाय? रेकॉर्ड बघा ना जरा 42 मध्ये. आम्ही तर शिकलेलो आहोत. लक्षात ठेवा. आता सगळ्यांना सांगतो, सुप्रीम कोर्ट पासून तर कॉर्पोरेटर पासून तर प्रेस मीडिया आणि ब्युरोक्रेसी, लिमिट झाला आता. डोक्यातून पोहर पाणी गेलेलं आहे. काय चाललंय महाराष्ट्रात? जगामध्ये एवढा अन्याय अत्याचार आहे. कोंबड्या बकऱ्यासारखे माणसांना मारतायत. एवढा अन्याय अत्याचार यांच्या पोटात समाधान नाही. आणि आमच्या आया बहिणी पाहिजे 3 वर्षापासून बदलापूरला एवढं मोठं कारखाना एखादी बोलते का? आणि बसलाय तिथं पार्लमेंटमध्ये, विधानसभेमध्ये. अरे करा कानून, लोकांना बाहेर. अरे तुमच्या घरात घुसून मारू भडव्यांनो, आता डुकराच्या गू खाणाऱ्यांनो. आणि त्यानंतर बघा दादांनो, 80 मध्ये RSS जनसंघची बीजेपी झालाय, दिवा झालाय. आणि टीव्ही आला. मला सांगा 80 मध्ये SC ST OB गरीब लोक किती शिकले होते? जे कोणी राजकारणात गेले, ग्रामपंचायत, नगर परिषद, कॉर्पोरेशन, आमदार, खासदार, प्रत्येक पार्टी ऑर्डर प्रमाणे चालते. हे आतंकवादी देशजुडे हत्यारे काँग्रेस आणि RSS जनसंघ हे एकच आहेत. काय ऑर्डर देतात ते? हे जा रे हिंदूच्या नावाने, हे जा रे मुसलमानच्या नावाने, जा रे देवाच्या नावाने, जा रे जातीच्या नावाने, जा रे याच्या नावाने आतंकवाद पैदा करतात. आणि दंगा करून निरपराध गरीब लोकांची हत्या करतात. सत्य आहे. आणि यांना चमडी आणि पैसाचं लालच लागलेला आहे. हरामाचा पैसा कमवायचा धंदा. बघा आज महाराष्ट्रात काय परिस्थिती आहे. अरे 52 पासून ही परिस्थिती आहे. आजची परिस्थिती बघा. 31 खासदार नाजी आणि निजामी मराठ्यांचे, हिटलरच्या औलादी दोन. निजामीचा हेड शरद पवार आणि हा नाजीचा हेड संघ आणि RSSचा. दाखवायला वेगळेच, एकच. काका मामा चाचा चाची ग्रामपंचायत सगळे एकच, कुटुंबशाही. त्यानंतर 4 आमचे. हा वामन मेश्राम हरामखोरने 14 जातीचे आतंकवादी संघटन काढले. आणि आतंकवादी संभाजी ब्रिगेड, शरद पवारचा गू खाणारा माणसा त्याला बसून हा 48 वर्षापासून त्याचा गू खात आहे. आणि RSS जनसंघाचा हा हस्त काय भडवा. हा केली का रे जनगणना एवढ्या दिवसापासून? पूर्ण भारतातल्या आदिवासीचा हा दुश्मन आहे. 90% SC ST लोकांचा दुश्मन आहे. कुठं आहे? तुझ्या मायाजवळ झोपला होता का ब्रह्मा? तू आतंकवादी संघटन काढलीस ना, प्रवीण गेडामला हेट केलंस ना. बोल ना, कुठल्या स्टेजवर येतोस तर मी येतो ना. बोल ना, फ्रॉड इलेक्शन झालंय. बोल ना. RSS जनसंघ, काँग्रेस, आतंकवादी देशद्रोही संघटनेने विश्वरत्न बाबासाहेबांचा खून केलाय. काढ तोडत आवाज. मारायला लाट मागून एक शरद पवार इकडनं तो आपला भागवत 3 पोरं करणारा लोखंडाचा आहे त्याचं.
कुणाला मूर्ख बनवतास? एप्रिल महिन्यात आंदोलन करणार? माझ्या देशातील लोकांनो, अशा लोकांना जोड्याने हाना. आता अति झाले आहे. आपल्या डोक्यावरून पाणी चाललंय. हे चमचे आणि छोट्या छोट्या पार्ट्या शाहू फुले आंबेडकरच्या नावाने काढलेल्या आणि संविधानाच्या नावाने आणि बुद्धाच्या नावाने. हरामखोर लोकांनो, शरम नाही वाटत तुम्हाला अजूनही? आणि त्यानंतर बघा दादांनो, 80 मध्ये टीव्ही आल्यानंतर मानवतावादी 1,10,00,000, 2च्या ठिकाणी 4 खासदार आणि 13 ठिकाणी 25. आणि मानवतावादी इंदिरा गांधीचं लेक्चर आहे बघा. इस देश के उन्नति के लिए मेरा खून का एक बूंद पानी गया. देशासाठी खून देणारे आमचे शीख बांधव, त्यांना काय म्हणतात? खलिस्तानी. आणि इंदिरा गांधीचा पीए RK धवन, नाजीचा औलाद, हिटलरचा औलाद, आणि 2 याला मारलं. आणि करोडो शीख बांधव आणि हिंदू बांधव आणि याच्यासाठी मंडल कमिशन रिपोर्टसाठी जिवंत जाळलेत आमच्या पोरांना. आणि हे प्रचार माध्यम, यांना आता वेळ आलेली आहे. यांना कॉर्पोरेट सेक्टर, ज्युडिशनरी, ब्युरोक्रेसी, प्रेस मीडिया, हे पूर्णचं पूर्ण आतंकवादी, देशद्रोही, हत्यार लोक बसले आहेत. 100% आहेत तिथं, 100% ब्युरोक्रेसीमध्ये. आणि जेव्हा राजीव गांधी झाले 84 मध्ये प्राईम मिनिस्टरमधून, हे प्राईम मिनिस्टर, पायलटपासून प्राईम मिनिस्टर, तर 85 मध्ये प्रस्ताव आणला. हा जो नाजीचा औलाद अटल बिहारी वाजपेयी, मनोज सिंघवी, प्रकाश कारत आणि राजीव गांधीने कम्प्युटर आणलं. AIDF आणि BMSने अपोज केलं. बेरोजगारी वाढेल. आणि त्यानंतर 89 मध्ये राजीव गांधी म्हटला ₹1 टॅक्स येतो, 90 पैसे खातात. आणि VP सिंगनी मंडल कमिशन लागू केलं आणि विश्वरत्न पदवी दिली. आणि हा कपिल सिब्बल हरामखोर अर्जुन सिंगला काढला आणि HRD बनला. आणि सगळ्या ठिकाणी नाजीच्या औलादी, हिटलरच्या औलादीने शिक्षणाच्या ठिकाणी बसून ठेवल्यात. काय श्रीरामने बोलले होते, तिलक तलवार तराजू, महाराज साल्यांना जोडे 4, 85 भाग हमारा है. आणि बघा दादांनो, 91 मध्ये जिंकून येण्यासाठी राजीव गांधीची पेरियार तामिलला बदनाम करण्यासाठी तमिलच्या नावाने बॉम्ब स्फोट करून त्याला उडवलं. सुन लो सोनिया गांधी जी, प्रियंका गांधी जी, और आज रिस्पेक्ट के साथ बोलता हूँ राहुल गांधी जी, अपनी जबान में से ना वो सुअर का गू भरा है ना, वो निकाल ले. जबान की कुछ लिमिट होती है, गिरगिट की तरह से चेंज कर रहा है. आणि 91 मध्ये नरसिंगराव निवडून आला रामटेकमधनं. आणि प्राईम मिनिस्टर झाल्यानंतर सगळ्या शेतकऱ्यांच्या जमिनी घाण केल्या गेट करार करून. आणि प्रायव्हेटायझेशन 92ला OBCला क्रिमिनल. कोणाची गव्हर्नमेंट होती? आतंकवादी, देशद्रोही, हत्यारे, काँग्रेस, RSS, जनसंघाची. 80 मध्ये दिवा गेल्यानं फूल आलेलं आहे. VP सिंगची गव्हर्नमेंट पाडणारे हेच फूल सपोर्ट घेतलं. सीताराम केसरीची धोती सोडणारे, जगजीवनरामला बदनाम करणारे. म्हणून म्हणतो NDA आणि इंडिया अलायन्सला जे कोणी SC STचे लोक असेल, शपथ खा. आणि जे काही दलाल भडवे आहेत, हिस्ट्रीच्या दलालाने शिकवलेलं आहे, जेवढे PhD घेतले आहेत, ब्रह्मानी बामनाच्या आशीर्वादाने, आणि त्यांना शिकवल्या चमडी आणि पैसाचं करा, बाकी काही नका करू. आणि त्यानंतर बघा दादांनो, इतके बदमाश की गव्हर्नमेंट चालवायसाठी यांचं तेव्हा झालेलं होतं. त्या शिबू सोरेनला जेलमध्ये टाकून ठेवला, आदिवासीला. देवगौडा, इंद्रकुमार गुजरात 99 मध्ये हा आर्य नाजीचा औलाद हिटलरने, अटल बिहारी वाजपेयीने बंद केलं पेन्शन, खून वाहतात ते. त्यानंतर मोबाईल आला, फक्त बोलता येत होतं. 4 मध्ये 9 मध्ये फ्रॉड. आणि 13 मध्ये हा जो आतंकवादी अडवाणी पाकिस्तानचा, नरसिंगरावचा पोरग, आणि तो नाजीचा औलाद सुब्रमण्यम स्वामी, आणि हा वामन मेश्राम बदमाश. पूर्ण भारतातला आदिवासी आयुष्य कुठं आहे? 7%. काय म्हटलं सुप्रीम कोर्ट? इट इज नॉट फ्री अँड फेअर विथ व्होटिंग मशीन. मग 14ला कोण आले? इंडिया गेली, NDA आले. आणि 4 मध्ये बघा, सोनिया गांधीला नॉमिनेट केलेलं होतं इंडिया अलायन्सने. हा हिटलरचा औलाद, निजामी मराठाचा, हा म्हटला आम्हाला विदेशी चालत नाही. आणि तो तुमचा आदिवासींचा मेला भोसडीचा हा हरामखोर लोकसभा अध्यक्ष.
आसामचा, हा? आणि 14ला पेगासस आणून बघा, विठ्ठलराव विखे पाटील त्याचं अपोजिट पूर्ण लोकांचं. लक्ष्मी शुक्ला हे केली इन्क्वायरी, अजून सुप्रीम कोर्टात केस आहे. आणि 18मध्ये बघा दादांनो किती लोकांना मारलं. जेटली मेला, सोने की अंडी आहे ना, हा, सुषमा स्वराज मिली, मनोहर पर्रिकर, सगळे कॅन्सरने, सगळे कॅन्सरने. आणि त्यांचं सत्य आहे, जो कोई आएगा उसको मारेंगे. आणि 18मध्ये भीमा कोरेगाव कांड बघा. तेलतुंबेसारख्या विद्वान, ते राव म्हणून एक बाई होती अमेरिकेतली, किती ते लोकांना टाकलं. अजूनही लोक आहेत, किती बदमाश आहेत. आंब्याने पोरग करणारा गुरुजी आणि मिलिंद एकबोटे, हा हिटलर, आर्याचा हिटलर, आणि हा निजामी हराचा गू खाणारा हा हिटलर शरद पवार. 19मध्ये सुप्रीम कोर्ट म्हटला 5% विधानसभाप्रमाणे काउंटिंग टॅली करायचं. केली का सांगा रे? कमिशनर लोकांना आणि पोलीस कमिशनर एडीओ लोकांनी केली का? 373 ठिकाणी फ्रॉड. आणि 19 लाख मशीन गाय एडीआने केस टाकली. डिसेंबर 23ला 2 पोरांना पाठवलं बीजेपीच्या खात्यात, एक पोरगण पोरगी, सगळ्यांना बाहेर, एनडीए बाहेर, लोकांना नौटंकी करायला. काँग्रेस बीजेपी, बीजेपी काँग्रेस. किती मूर्ख बनवत आहेत. आणि कोण बनवतात? आमचे झोडपा यांना. हे जे बॅकवर्ड क्लासचे लोक आहेत ना, ग्रामपंचायत, नगर परिषद, आणि जे इंजिनियर डॉक्टर झाले आहेत भडवे, हे सगळ्यात बदमाश आहेत. हे यांना सुद्धा चस्का लागायत आणि त्यांचे चाटतात. माझ्या समाजातले जातीतले लोक तर एवढे ट्रेन झाले आहेत की त्या नितीन गडकरीचा गू खाल्ल्याशिवाय त्यांचे दिवसच जात नाही. मस्तपैकी बसले आहेत. आणि माझ्या समाजात होते दलाल, संघात जायचे, 1000-1000, 5-5 एकर जमीन. गरीब लोकांचे त्यांना वीट येत होतं, विटाळ होत होता, विटाळ. एवढे माजलेले लोक होते आणि अजूनही माजलेले आहेत भडवे लोक अजूनही. डॉक्टर म्हटलं माझ्या समाजाचा अध्यक्ष आहे. अरे झाला, आता सगळे हिंदू झालेत. आता काय आपण तर, अरे भडव्या, तुझा जन्म स्त्रीच्या पोटातून झाला, तुझं भलं कशाने झालं रे गधड्या? घालतो त्या देवराम नंदनवारला भडव्या. बोलताना विचार करतोस का? डुकराचा डॉक्टर आहेस का कुत्र्याचा डॉक्टर आहेस रे भडव्या तू? हरामाचा पैसा खायसाठी तुम्ही बसता का रे? जनतेचा पैसा नाही होय का तू भोसडीच्या? कितीतरी लोक आहेत असे गधडे. आणि जे 5,000 7,000 80% लोक रोजी करतात, कधी शिकतील? खाऊ शकतात का? माझ्या समाजाच्या लोकांनो आता निघा आणि आता पहिलं झोडपा समाजाच्या लोकांना, प्रत्येक समाज, जेवढे काही राजकारणी आहेत त्यांना विचारा भडव्यांना. आता वेळ आलेली आहे. ही आझादीची तिसरी लढाई. हा एक समाजात तयार झालेला आहे. अरे मौर्यवंशी, नागवंशी, बिरसा मुंडाचं रक्त, कोणाच्या बापाला ना भेद. काय कायदा केला? जो कोणी बोलेल गव्हर्नमेंट त्यांना 9 महिन्यात जेल, जो फायनल 9 महिन्यात जेल. आणि पोलिसाला पावर दिलाय दादांनो. तुम्ही मारा, काही करा. त्याचा प्रयोग महाराष्ट्रात केलं. 24ला पूर्ण फ्रॉड 583 ठिकाणी. आणि महाराष्ट्रात फ्रॉड बोलतात का कोणी? तोंडात ना आवाज. गुलाम झालेले आहे तुम्ही. तुमच्या घरात मुलगा झाला, काय म्हणतात? 90% राक्षसगण. मुलगा झाला, हे ठेवा बे ठेवा. त्याच्यानंतर तुमच्या घरात पंचांग, काळ निर्णय, आज हे खा हे खा आणि आणा आमचा जमाल. विद्येची देवता सरस्वती, संभाजी महाराज बेबिचारी, पुष्पक विमानाने गेले तुकाराम महाराज. आणि कोण घेतात पर्सनल इंटरव्ह्यू? कोण बसले आहेत 50 पासून? मेल्यानंतर आणा. अरे जगामध्ये काळा पांढरा भेदभाव झाला. अमेरिकेत बघा निग्रो लोकांना आणलं, 2 वेळा प्रेसिडेंट केलं, फक्त 15% आहेत ते. आणि आम्ही 90% का बांगड्या घातल्या आहेत का रे भडव्यांनो? कधी तुमचे डोके उडाले रे? हे 135 खासदार गू खात आहेत. गू त्यांचं कशाने झाले रे? संविधानाने. आणि बाबासाहेबांनी 32 डिग्री 4 डिग्री एक मताचा स्वाभिमानासाठी जगायला दिला. प्रत्येक बाई म्हणते माझा पोरग स्वाभिमान झाले आहे. हा, आणि कायदे केलेले आहेत, द्विपक्षीय प्रणाली, एनडीएल एनडीएल, आणि अशा प्रकारे. आणि पुण्यातली एक गू खाणारी संस्था आहे, त्याचं नाव आहे गांधी साहित्य संमेलन, कोथरूडला आहे. भडव्यांनो अर्धा तासाचा व्हिडिओ टाकला, मला अटॅच केले होते. तर सांगा रे भडव्यांनो, गू खाणाऱ्यांनो, तुम्ही छुपे रुस्तम लोकांनो. हा, गांधीजीची हत्या RSSने केली. कोण होय लाल बाल पाल? कोण होय हे छुपे रुस्तम? कशाने तुम्ही बसता तिथं? संविधानाने, संविधानाचे देशद्रोही लोकात गू खाणाऱ्यांनो तुम्ही. जे महात्मा गांधी साहित्य कोथरूडला आहे ते आहे का तुमच्या हिंमत? तिथं निजामी मराठा आणि हे बसतायत आणि मला शिकवतायत फक्त गांधीचे साहित्य. अरे भडव्यांनो, संविधानाने तुम्ही झाले तिथं बसता. हे संविधान विरोधक गांधी साहित्य सभेला 5 आणि 6/7ला त्या कोथरूडचा गांधीच्या ह्याच्यात होत आहे. हे छुपे रुस्तम आहेत.
निजामी मराठा आणि त्याच्यात क्रांती सेना ही आमच्या बॅकवर्ड क्लासची संस्था. माझ्या पोरांना हुशार व्हा, यांच्या भडव्यांना झोडपून काढायला विचारा कुठं ब्रह्मा पैदा झालाय. असे हे सुपरअपस्तम कितीतरी संस्था आहेत, हे RSS सारख्या काही संस्था. आणि आता जो कोणी काँग्रेस ISS आतंकवादी संघटनेचं नाव घेईल त्याला बायकॉट करा. आणि जे आहेत राजकारणी आणि शिक्षण शिकलेले असे 15% लोक आहेत आणि सगळ्यांनी या. आणि आता एक शेर तयार झाला आहे, त्या शेरचा मागे व कांशीराम आझाद समाज पार्टी, मी त्यांना गाईड करतो, 1 वर्षात बनवलेलं आहे. आणि सगळ्यांनी या. माझं स्लोगन आहे का, मरेंगे मिटेंगे, EVM से फ्रॉड, इलेक्शन के लिए जन आंदोलन करके अपने बेटी, अपने बहू, अपने माँ के स्वाभिमान के लिए, बेटे के स्वाभिमान के लिए भीमा कोरेगांव करेंगे. आज़ादी की तीसरी लड़ाई. जय शिवराज, जय भीम, जय संविधान. अभी डरने का नहीं, बाबा साहब ने बोला है, मुझे पढ़े लिखे लोगों ने धोखा दिया. देखो ये कांशीराम की औलादे, देखो आठवले की औलादे और पैंथर वाला ये 15 साल तक इनको मारा जूते से. बाबा साहब में शर्म नहीं है. उसके बाद में गुलामों को गुलामी की जानकारी करके दो. अन्याय करने वाले से अन्याय सहन करने वाला पापी 100 दिन भेड़ बकरे के समान, एक दिन शेर के समान. देखो कांशीराम ने बोला चमचा युग, व्यक्ति पूजा करने से गुलाम बनता है. और बाबा साहब ने बोला है आर्य विदेशी नाजी निजामी मराठा हिटलर से टूट हम डिक्टेटर आतंकवादी देशद्रोही जो 50 से बैठे हराम को सुअर के गू खाने वाले बोलते हो. कारपोरेट सेक्टर, जुडिशनरी, प्रेस मीडिया, ब्यूरोक्रेसी और प्रेस मीडिया. खुद के माँ के पेट से जन्म, उसकी शर्म नहीं है तुमको. इतने नीच हो तुम. कायर के औलाद हो, कायर के औलाद. और बोला है आर्य विदेशी यहूदी नाजी निजामी मराठा हिटलर से 200 टाइम डिक्टेटर आतंकवादी देशद्रोही के बाद में संविधान चलाने का अधिकार रहेगा, आपको न्याय नहीं मिल सकता है. और अब वक्त आने के हम तथागत गौतम बुद्ध और बाबा साहब को मानते हैं. पूरा वर्ल्ड प्रोग्रेस कर रहा है क्या? वर्ल्ड के लोगों मानवता बताओ मुझे. अभी आप भी तैयार होना है. ये जो है कौम, ये जो कौम है हिटलर से 200 डिक्टेटर, इसको अगर आप खत्म नहीं करोगे आप भी वर्ल्ड में शांति से रह सकते हो. क्योंकि ये सेकंड पॉपुलेट कंट्री पूरे आतंकवादी बना के रखे और इनको आदत हो गए हमारे शूद्रों की, SC ST मूल निवासियों की 3 साल से बचा. आज भी कारखाना है, बदलापुर के पार्ट बेचे जाते हैं. इतना अन्य अत्याचार वर्ल्ड में, उतना महाराष्ट्र किसी के मुंह से आवाज नहीं निकल रही है. इसलिए महाराष्ट्राच्या लोकांना या आता प्रकाश आंबेडकर स्वतःच्या पोटला निवडण्यासाठी प्रकाश आंबेडकर गू खाणारा हा हिटलरचा औलाद इतका बदमाश निघालेला आहे. आणि या आता बाळासाहेबाच्या बघा 42 वर्षापासून कष्ट करतायत. सगळ्यांना फुकट शिक्षण, महापलवार एकट्याकडे 3000 करोडची प्रॉपर्टी आणि ऋषी सुनेक पडल्यानंतर 10,000 वर्षाचं बजेट होईल एवढा पैसा आहे. सडतो आहे पैसा स्विस बँकेमध्ये. खूप पैसा या देशात. 6 पार्ट्या 500 पेन्शन. कोण आहे? शरद पवार, अजित पवार. कोण आहे तो पेक्कट दारुड्या? मराठा म्हणतो भडव्या, तो दारू पिणारा. 1500 रुपये आमचा आयबेन घेतल्या. आणि हे फडणवीसची बायको म्हणते, हा काय म्हणते, सगळ्यांना सर्टिफिकेट द्या. आणि तो म्हणतो लोखंडाचा आहे. आणि नाशिकला त्र्यंबक कारखाना या हिटलरचा, आर्य यहुदीचा हिटलरचा. हरामखोरांनो, निघा दादांनो, याच्या जबानीमध्ये गू गेलाय. एक दिवस एक सेंटेन्स, दुसऱ्या दिवशी दुसरं सेंटेन्स, तिसरं. आणि एवढं फ्रॉड इलेक्शन गेलं तरी. आणि सांगतो हा हिटलरचा औलाद, हा मराठ्याचा जोंधले म्हणून वकील आहे माझा. EVM वाला 35% अगोदरच टाकले होते. आणि आमचे हे पोलीस कमिशनर पासून सगळे गू खाणारे हरामखोरांनो, पोलिसांपासून. तुम्हाला काय पोरी बाळगी नाहीत का रे? कशाने बसले? संविधान. 2च लढाई आहे आता. डुकराचे गू खाणारे आणि संविधानासाठी मरणारे. ते तुम्ही डिसाईड करा आता काय करायचं ते. सोडणार नाही. आमच्या अडाणी लोकांनी बलिदान दिलेलं आहे. स्वाभिमानी होते, अडाणी होते. आम्ही आता शिकलेलो, बांगड्याने घातल्या आम्ही. चला दादांनो, आजादी की तीसरी लढाई. जय शिवराय, जय भीम, जय संविधान, जय बिरसा मुंडा.